नमस्कार मित्रांनो, मी शंकर पटकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं युट्यूब चॅनल द टुरिस्ट सोल यावरती। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी माझ्या या लाडक्या बुलेटने रॉयल एनफिल्डने मी भारत दर्शन या यात्रेला निघत आहे। सो त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती जी मला माहिती आहे आणि जी मी माहिती करून घेतली मला ती आपल्या सगळ्यांसोबत शेअर करावी या उद्देशाने मी एक नवीन सिरीज चालू करत आहे। भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे आणि त्यांची रहस्यमय गोष्टी। भारतामध्ये एक असं मंदिर आहे याची सध्या यात्रा चालू आहे आणि जोरदार चर्चा आहे, लाखो भाविक तिथे आज उपस्थित आहेत। सो त्यानिमित्ताने हा व्हिडिओ आहे आपल्यासाठी। चार धामपैकी म्हणजेच एक जे ओडिसा राज्यामध्ये स्थित असलेले पुरी या ठिकाणी भगवान स्वामी जगन्नाथ स्वामी यांचे हे मंदिर आणि या ठिकाणी असे अनेकशे रहस्य आहेत जे आजपर्यंत कोणालाही उलगडलेले नाहीयेत। त्याच्यापैकी पहिलं एक असं रहस्य आहे जे मी तुम्हाला आज माहित करून देतोय। मंदिराच्या वरती एक कळस आहे आणि त्या कळसावरती एक झेंडा आहे जो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकतो। आता जर वारे समजा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत तर तो झेंडा जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, म्हणजे उलट्या दिशेला वाऱ्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हा झेंडा फडकतो। आणि हा झेंडा जो आहे हा दर दिवशी बदलला जातो। सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे आणि हा झेंडा दर दिवशी नियमितप्रमाणे नित्य नेमाने हा झेंडा बदलला जातो आणि हा एकही दिवस जर झेंडा फडकवला नाही तर मात्र 18 वर्ष हे मंदिर बंद राहू शकतं आणि ही 1800 वर्षापासूनची चालत आलेली परंपरा आहे, आज आणि कालची नाही। त्यानंतर नंबर 2 चे जे रहस्य आहे ते असं आहे की तिथे जी मूर्ती आहे ती लाकडाची आहे आणि ती दर 8, 12 किंवा 19 वर्ष अनुक्रमे ती बदलली जाते आणि ती मूर्ती बदलताना कधीही त्या मूर्तीला कोणीही पाहत नाही। प्राण प्रतिष्ठापना करताना जो मूर्ती बसवणारा जो कारागीर असतो त्याला सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधली जाते आणि त्याच्यानंतर जी बदललेली मूर्ती असतात त्या तिथे बाजूला पुरल्या जातात आणि ती जी मूर्ती आहे ती गुप्तपणे सुताराकडून 21 दिवसात पूर्ण करून घेतली जाते। हे तिसरं रहस्य असं आहे जे आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञांना सुद्धा उलगडलेलं नाहीये। त्या मंदिराभोवती कोणतीही सावली दिसत नाही। सूर्य कुठेही येऊ दे, कितीही ऊन असू द्या, सूर्य डोक्यावर असू द्या किंवा पूर्वेला असू द्या, पश्चिमेला असू द्या, कोणत्याही दिशेला असू द्या, त्या मंदिराची सावली पडत नाही। हे एक जगातलं खूप मोठं आश्चर्य आहे। तिथलं एक वैशिष्ट्य असं अजून म्हणजे भगवान जगन्नाथ यांना 56 प्रकारचा महाप्रसाद दाखवला जातो। सॉरी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मिठाईज आणि वेगवेगळे धान्य जसे की डाळ असेल, तांदूळ असतील, गहू असतील, असं वेगवेगळ्या प्रकारचं धान्य सुख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोरड्या मिठाई तिथे त्याला दिल्या जातात आणि त्या दिवसातून 5 वेळा दिल्या जातात। भगवान जगन्नाथ महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे असं की तिथे जो महाप्रसाद बनवला जातो तो हजारो पुरोहितांकडून बनवला जातो। खूप सारे तिथे पुरोहित असतात ब्राह्मण समाजाचे, ते तिथे महाप्रसाद बनवतात आणि एकावरती एक असे 7 लाकडाचे मडके बनवून त्याच्यावरती रचले जातात, थर रचले जातात, एकावर एक 7 असे थर रचले जातात देवाच्या महाप्रसादाचे। आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे वरच्या याच्यामध्ये जे अन्न असतं ते सगळ्यात आधी शिजतं ऑटोमॅटिकली आणि जे सगळ्यात खालच्या थराचं असतं ते सगळ्यात शेवटला शिजतं। हे पण तिथलं एक आश्चर्य आहे। हा वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्यावेळी मंदिराच्या बाहेर असतो त्यावेळी आपला समुद्राच्या खळखळाट असा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायला मिळतो, पण जसंही आपण आतमध्ये गाभाऱ्यात ज्यावेळी मंदिराच्या प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला पूर्णपणे समुद्राचा जो आवाज आहे तो पूर्णपणे बंद झालेला असतो। आणि त्याच्याबद्दल एक पौराणिक कथा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। ती पौराणिक कथा अशी आहे की तिथे सुभद्रे देवी ज्यावेळी असं वाटत होतं की हे मंदिर शांततेचं प्रतीक आहे, हे शांततेत असावं, त्यावेळी तिथे सुभद्रे देवींनी तो समुद्राचा लाटांचा जो आवाज आहे तो पूर्णपणे बंद केला असं पौराणिक कथामध्ये सांगितलं जातं। नंतर जगातले अनेक असे शास्त्रज्ञ एक शोध लावून गेले, ते म्हणजे मंदिराच्या कळसाच्या वरती कोणताही पक्षी उडत नाही किंवा कोणताही विमान उडत नाही। ते सुद्धा एक आश्चर्याची खूप मोठी गोष्ट आहे। कोणताही तुम्हाला तिथे बाकीच्या इतर मंदिरांच्या कळसांवरती वगैरे तुम्हाला पक्षी विविध उडलेले दिसतील किंवा बसलेले दिसतील, पण त्या मंदिराच्या कळसावरती कोणताही तिथे पक्षी कधीही उडलेला नाही आणि भविष्यात उडेल की नाही हे माहित नाही। भगवानाची देवाची लीला आहे, काय होईल सांगू शकत नाही आपण। तर तिथे जे मंदिराच्या शिखरावरती एक चक्र, जसं की नशिबाचं चक्र असतं, भाग्याचं चक्र असतं जसं गोल प्रकारे, तसं तिथे एक चक्र आहे, त्याचं वजन सुमारे 1 टन किलो आहे आणि ते 12व्या शतकामध्ये कसं काय बरं तिथे बसवलं असेल हा एक
खूप मोठं विज्ञानात शोधाचा भाग आहे. 1 टनाचं वजन असलेलं ते चक्र तुम्ही कोणत्याही दिशेने जरी पाहिलं, पूर्वेकडून इकडून पहा किंवा इकडून पहा किंवा समोरून पहा किंवा पाठीमागून पहा, ते तुम्हाला हमेशा तुमच्याकडे फिरलेलंच दिसेल. त्याच्यामध्ये कधीही ते चक्र तुम्हाला उलट्या बाजूला दिसत नाही, तर ते तुमच्याकडे फिरलेलंच दिसतं.